तुमच्या दुकानात चांगला माल आहे, दुकान चांगल्या ठिकाणी आहे, तुम्ही मनापासून मेहनत करता, पण तरी सुद्धा ग्राहक कमी येत आहेत का? व्यवसायात पूर्वीसारखी बरकत राहिलेली नाहीये का? पैसा येतो पण टिकत नाहीये का? दिवसभर दुकानात बसून राहून सुद्धा अपेक्षित विक्री होत नाहीये का? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ विशेषतः अशा सर्व व्यापारी जे बंधू भगिनींसाठी आहे, जे मनापासून कष्ट करतात पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाहीये. अनेक लोक मित्रांनो मला सांगतात की ताई, आधी व्यवसाय खूप चांगला चालत होता, अचानक काय झाले काहीच समजत नाहीये, ग्राहक खूप कमी झाले आहेत, विक्री कमी झाली आहे, नफा कमी झाला आहे, असे खूप जण मला सांगतात. तर काही जण असंही म्हणतात की ग्राहक दुकानात येतात, माल पाहतात आणि काही न घेता निघून जातात. तर काही जणांचं असं म्हणणं असतं की ताई, पैसा येतो पण तो टिकत नाहीये. तर मित्रांनो, प्रत्येक वेळी यामागे फक्त ग्रहदोष असतो असं काही नाही. बाजारातील परिस्थिती बदलते, स्पर्धा वाढते, ग्राहकांच्या गरजा बदलतात. पण त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी असलेली जी काही अव्यवस्था आहे, अस्वच्छता आहे, नकारात्मकता आहे आणि निराश मानसिकता यांचाही परिणाम त्यावर होत असतो. म्हणूनच मित्रांनो, आज मी तुम्हाला काही अतिशय सोपे, घरगुती आणि श्रद्धेने केले जाणारे उपाय सांगणार आहे. हे उपाय कोणाचे नुकसान करणारे नाहीयेत, कोणतीही भीती निर्माण करणारे नाहीत. उलट सकारात्मकता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. काय ठेवायचं लक्षात? तर उपाय हे मेहनतीची जागा घेत नाही, पण जिथे मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे, सकारात्मकता आहे आणि या ईश्वरावरील श्रद्धा एकत्र येतात, तिथे प्रगतीचे मार्ग नक्कीच मोकळे होतात. सर्वप्रथम आपण दिवसाची सुरुवात कशी करावी ते पहिलं पाहून घ्या. सकाळी दुकानात पोहोचल्यानंतर मित्रांनो, घाईघाईने शटर आहे ते उघडू नका. सर्वप्रथम दुकानाची जी चावी आहे ती हातात घ्यायची आहे, ती चावी कपाळाला लावायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि असं मनात म्हणायचं आहे की हे माता लक्ष्मी, माझ्या व्यवसायावर कृपा करा, आजचा दिवस शुभ जाऊ, ग्राहकांचा ओघ वाढू दे, माझ्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी जाऊ, आज माझ्या व्यवसायात भरभराट होऊ दे, माझ्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. एवढीच प्रार्थना करायची. मित्रांनो, ही प्रार्थना आहे, ही फक्त 10 सेकंदची आहे, पण ती तुमच्या मनाला स्थिर करते आणि ही चावी फक्त ताळे उघडत नाही, तर ती तुमच्या व्यवसायाचं भाग्य उघडण्याचे प्रतीक मानलं जातं. म्हणून चावीला कधीही पाय लागू देऊ नका, तिचा आदर करा आणि त्यानंतरच दुकानाचे शटर उघडायचं आहे. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. मित्रांनो, शटर उघडल्यानंतर मनोमन माता लक्ष्मीला आपल्या दुकानात आमंत्रण द्यायचं आहे, कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाहीये, तर ग्राहक, प्रतिष्ठा, आनंद, समाधान, संधी आणि प्रगती यांचंही प्रतीक आहे. तसेच प्रत्येक गुरुवारी मित्रांनो किंवा शुक्रवारी दुकान उघडण्यापूर्वी ताळ्यावरती जे कुलूप आहे तिथे थोडी हळद आणि कुंकू लावायचे आहे. त्यानंतर 3 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचे. अनेक व्यापारी हा उपाय बरकत आणि सकारात्मकतेसाठी करतात. आता एक छोटी पण महत्वाची गोष्ट इथे मी तुम्हाला सांगत आहे. अनेक लोक दुकान उघडल्यानंतर कुलूप आणि चावी सरळ काउंटरवर ठेवतात. तुम्ही म्हणाल यात काय चुकीचं आहे, बरोबर? तर मित्रांनो, वास्तुशास्त्रात काउंटरला धनस्थान मानलं जातं. कुलूप म्हणजे बंद होण्याचे प्रतीक. म्हणून काही ज्येष्ठ व्यापारी असं सांगतात की दिवसाची सुरुवात बंद होण्याच्या प्रतीकाने करू नये आणि म्हणून कुलूप एका जागी आणि चावी दुसऱ्या जागी ठेवायची आहे. आता हा पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. दिवसभर किती लोक दुकानात येतात, कोणी आनंदी असतो, कोणी दुःखी असतो, कोणी रागाने पाहतो, कोणी मनापासून तुम्हाला आशीर्वाद देतो. तर वेगवेगळ्या प्रकारची भावना आणि ऊर्जा त्या जागेत फिरत असतात, बरोबर? म्हणून दुकान उघडल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम स्वच्छ कोरड्या कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने काउंटर व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि साफ करताना मनात तुम्हाला म्हणायचं आहे, आजचा दिवस चांगला जावो, माझे ग्राहक आनंदी राहोत. मित्रांनो, यामुळे तुमच्या मनातच एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे दिवसातील पहिला ग्राहक खूप महत्वाचा मानला जातो. व्यापार क्षेत्रात अशी मान्यता आहे की पहिला ग्राहक आहे ते म्हणजे लक्ष्मीचं रूप असतं. म्हणून पहिल्या ग्राहकाशी कधीही वाद घालू नका. शक्य असल्यास पहिली विक्री थोडा कमी नफा ठेवूनच करायची आहे आणि दिवसाची सुरुवात जशी होते तसा दिवस जात असतो. अनेक व्यापारी असं मानतात. जर दुकानात ग्राहक कमी येत असतील तर तुरटीचे तुम्हाला 2 छोटे तुकडे काळ्या कपड्यात बांधून दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस किंवा शटरच्या आतील भागात ठेवून द्यायचे. तर यामुळे
नकारात्मकता कमी होण्यास मदत होते आणि वातावरण तिथलं अधिक सकारात्मक बनते. तसेच मित्रांनो, महत्वाचा पॉइंट, गल्ला हा दुकानाचा महत्वाचा भाग मानला जातो. गल्ल्यामध्ये लाल कपड्यात 1 रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे, थोडे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. प्रत्येक शुक्रवारी अगरबत्ती तिथे दाखवायची आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करायची. यामुळे धनस्थानाबद्दल आदराची भावना निर्माण होते. आता दुकानातील देवघराविषयी बोलूया. जर दुकानात देवघर असेल तर ते स्वच्छ ठेवायचं आहे. देवतांच्या प्रतिमा असतील तर स्वच्छ करायचे आहे. शक्य असल्यास थोडे गंगाजळ शिंपडायचे आहे. सुगंधित अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता असेल तर, आणि ते खूप उत्तम आहे. कारण आपल्या परंपरेनुसार स्वच्छता, सुगंध आणि सात्विकता यांचा संबंध सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राहक आला आणि तुम्ही पूजा करत बसलात तर ते योग्य नाही. ग्राहक हा लक्ष्मीचं रूप मानला जातो आणि म्हणून ग्राहकांची सेवा नम्रपणे करा, हसतमुखाने करायची आहे. कारण एक समाधानी ग्राहक अनेक नवीन ग्राहक तुमच्याकडे घेऊन येऊ शकतो. तर हा व्यवसायातील सर्वात मोठा नियम आहे. आता आपण एक महत्वाच्या उपायाकडे वळणार आहोत. गुरुवारी किंवा शुक्रवारी काय करायचं, एक स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये 3 कॉईन ठेवायचे आहेत. ती कॉईन 1 रुपयाची असू द्या, 2 रुपयांची, 5 रुपयांची किंवा 10 रुपयांची असली तरी चालते. 5 घेतले तर 3 कॉईन घ्यायचे आहेत. आता लाल रंग हा ऊर्जा आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तर 3 जे कॉईन आहे ते देवासमोर ठेवायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, माझ्या व्यवसायात सकारात्मकता राहू दे, माझ्या कष्टाने योग्य फळ मिळू दे. त्यानंतर त्या कपड्याची, जी लाल कपडा आहे त्या कपड्याची छोटी पोटली तयार करायची आणि दुकानाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस बांधून द्यायचे. ओके. पण मित्रांनो, येथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे उपाय केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. उपाय श्रद्धेने केले जातात, पण ते मनाला सकारात्मक ठेवतात आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढवतात. आता पुढचा उपाय आहे मोरपीस. हे आपल्या संस्कृतीत शुभतेचं प्रतीक मानलं जातं. भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस असते. तुम्ही एक सुंदर मोरपीस घरी आणायचं आहे, व्यवसायाच्या ठिकाणी आणायचं आहे. जिथे तुम्ही बसता तिथे बाजूलाच ठेवून द्यायचं आहे. काही जण विचारतात याने काय होतं, तर मित्रांनो, श्रद्धेनुसार मोरपीस सकारात्मकतेचं प्रतीक आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते दुकानाचे सौंदर्य वाढवते. दुकान अधिक प्रसन्न दिसतं. आणि लक्षात ठेवा, ग्राहकाला केवळ वस्तू आवडून चालत नाही, त्याला वातावरणही आवडलं पाहिजे. स्वच्छ, सुगंधित आणि प्रसन्न दुकान ग्राहकाला पुन्हा पुन्हा आकर्षित करते. ग्राहक तिथे परत येऊ शकतात. तर आता पुढचा महत्वाचा उपाय, एक नारळ. शनिवारी 1 शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे. हा नारळ कसा घ्यायचा आहे ते पहिला ऐका. घरात तुमच्या आई, बहीण, पत्नी असेल, मुलगी असेल किंवा इतर महिला या सदस्यांकडून त्यात प्रत्येकी 1 रुपयाचे कॉईन त्यांच्याकडून घेऊन त्या पैशात आपले थोडे पैसे टाकून घ्यायचे आहे. आणि आपल्या संस्कृतीत स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानलं गेलं आहे, म्हणून तिच्या जे आशीर्वाद आहेत यांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून त्यांच्याकडून 1 रुपयाचं कॉईन घेऊन त्यात नारळ आणायचा आणि तो नारळ दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या सुरक्षित ठिकाणी नजरेआड ठेवायचे. हा उपाय श्रद्धेचा आहे. त्यामागील मुख्य भावना म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा व्यवसायाशी जोडलं जाणं. आता मी तुम्हाला सर्वात मोठा उपाय सांगते. मित्रांनो, तुम्ही कितीही उपाय करा, पण जर ग्राहकांशी तुमची जर वागणूक आहे तर ती चांगली नसेल तर ग्राहक परत येणार नाही. तुम्ही कितीही पूजा करा, पण जर मालाची, तुमची जे माल ठेवलाय त्याची गुणवत्ता चांगली नसेल तर व्यवसाय वाढणार नाही. तुम्ही कितीही पोटल्या बांधा, कितीही उपाय करा, पण जर मेहनत केली नाही तर तुमची प्रगती होणार नाही. म्हणून मित्रांनो, व्यवसाय वाढवण्याचे 6 सर्वात मोठे उपाय आहेत. प्रामाणिकपणा, नम्रता, ग्राहकांचा आदर करणे, योग्य किंमत लावणे आणि सातत्यपूर्ण मेहनत करणे आणि या देवावरील श्रद्धा. हा 6 उपाय ज्या व्यक्तीकडे असतात त्यांच्या व्यवसायात मित्रांनो उशीर का होईना पण प्रगती नक्की 100% होते. आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट, दुकान बंद करण्यापूर्वी 2 मिनिटं तिथे शांत बसायचं आहे आणि मनात तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे ईश्वर, आज जे काही मिळाले त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कृतज्ञता ही खूप मोठी शक्ती आहे. जे आहे त्याबद्दल आभार मानायला शिका आणि मनातील ताणतणाव आहे तो कमी होतो. मन सकारात्मक राहतं, आत्मविश्वास वाढतो. एक सकारात्मक मन नवीन संधी आकर्षित करते. मित्रांनो, आता अजून व्हिडिओ मोठा होईल कारण आता आपण वास्तुशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या उपायांकडे वळूया. वास्तुशास्त्र पंचतत्वांवर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश.
ओके, या पंचतत्वांचा योग्य समतोल असेल तर सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे प्रगतीचे मार्ग देखील खुलतात. बरोबर. सर्वप्रथम आपण ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व कोन. ओके, वास्तुशास्त्रात ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. या दिशेमध्ये पितळी किंवा चांदीचा कलश तुम्हाला ठेवायचे, त्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आणि हे पाणी नियमित बदलत राहायचं आहे. ओके, वास्तू आणि ज्योतिषानुसार या दिशेचा संबंध गुरुग्रहाशी जोडला जातो, त्यामुळे मार्गदर्शन मिळतं, योग्य निर्णय क्षमता वाढते आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, यानंतर आग्नेय दिशा आहे अग्निकोण. अनेक वेळा ग्राहक दुकानात येतात पण खरेदी करत नाहीत. अशा वेळी अग्नितत्व कमकुवत असल्याचं मानलं जातं. आग्नेय दिशेमध्ये स्वच्छता, प्रकाश आणि योग्य व्यवस्था ठेवणे महत्वाचं आहे. यामुळे व्यवसायात गती आणि ऊर्जा निर्माण होते. आता उत्तर दिशेबद्दल बोलूया. उत्तर दिशा धनप्राप्तीची दिशा मानली जाते. या दिशेमध्ये मित्रांनो निळ्या रंगाचा बल्ब किंवा निळा प्रकाश ठेवायचा आहे. निळा रंग स्थिरता देतो, शांतता देतो आणि सकारात्मक प्रवाहाचे प्रतीक मानला जातो. अनेकांच्या मते यामुळे ग्राहकांचा ओघ वाढण्यास मदत होते. मात्र बल्ब नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पुढील उपाय आहे वायव्य दिशेतील चंद्राचे चित्र. चंद्र मनाचं कारक मानला जातो आणि ग्राहकांची जे आपला संबंध आहे, शांतता आहे, संवाद यांचं प्रतीक म्हणून वायव्य दिशेमध्ये चंद्राचं चित्र लावायचं आहे. अनेक व्यापारी सांगतात की ग्राहक टिकून राहण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो. आणि आता शेवटचा पण महत्वाचा उपाय मी सांगते, नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा ही दिशा स्थैर्य, नियंत्रण, आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित मानली जाते. या दिशेमध्ये मातीचे भांडे किंवा मातीशी संबंधित वस्तू ठेवून पृथ्वी तत्व सक्रिय करण्याचा सल्ला दिला जातो आणि यामुळे पैसा टिकून राहतो, बचत वाढते आणि व्यवसायात एक प्रकारे स्थैर्य निर्माण होण्यास मदत होते. मित्रांनो, हे सर्व उपाय कमी खर्चाचे आहेत. यासाठी मोठी तोडफोड किंवा महागडे इंटेरियर काय किंवा दुकान बदलण्याची गरज नाहीये. पण लक्षात ठेवा, फक्त उपाय करून व्यवसाय वाढणार नाही. प्रामाणिक व्यवहार असेल, ग्राहकांचा आदर करत असाल, गुणवत्तापूर्ण सेवा देत असाल, योग्य नियोजन करत असाल, सातत्यपूर्ण मेहनत करत असाल तर हे यश तुम्हाला मिळणारच. वास्तू हे सहाय्यक साधन नाहीये, मुख्य शक्ती तुमची मेहनत आहे, तुमची प्रामाणिकता आहे आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. म्हणून जर तुमचा व्यवसाय मंदावला असेल, ग्राहक कमी झाले असतील किंवा आर्थिक अडचणी येत असतील तर हे उपाय श्रद्धेने करून पहा. ईशान्य दिशेत जलपात्र, उत्तर दिशेत निळा प्रकाश, वायव्य दिशेत चंद्राचे चित्र, फोटो. तर ईश्वर तुमच्या व्यवसायात भरभराट देवो, तुमचे दुकान ग्राहकांनी भरून जावो, तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो, हीच परमेश्वराच्या चरणी, स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ लाईक करून झाल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये जय माता दी, ओम नमः शिवाय, थँक्यू युनिव्हर्स लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुमचा व्यवसाय कोणता आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.